आता तुम्हाला खरं सांगतो, आता माझं इथं काम चालू होतं, आता वाजल्यात 12. तोपर्यंत मला एखादा फोन आला. मला म्हटलं असं असं संध्याकाळी हळदीच्या ऑर्डर आणि लग्न आहे आणि तुम्ही सोबत पाहिजे. आता माझं हातातलं काम सोडलं तर मला उद्या हे सगळं दुसऱ्या कोणाला तर द्यायचं, बोला त्याला हजेरी द्यायला पाहिजे. म्हटलं मला पैसे ऑनलाईन पाठवल्याशिवाय येणार नाही. त्याने आता पाठवल्यात. मला ते निम्मं काम करून आता जायला पाहिजे, कारण लांब जायचं आहे, बेळगावकडे जायचं आहे. तर मला आवरायला पाहिजे. अजून 1 तासभर आहे, सोडा तासभरात काय होते तेवढं मी सगळं टाकणार आणि त्याच्यानंतर मी निघणार इथनं. नुसतंच हातपाय धुतलं आता आणि आवरून बसतो, कारण आता मुरुम सगळं टाकून इथला झाला आहे मला. हे उकरायचं होतं, उकरून सगळं बाजूला टाकायचं होतं मला, खरं ते टाकता आलं नाही, कारण आता तिकडे जायला लागलं. आता वाजलेत 12. मला अजून एक माझं काम आहे ते आवरायला लागणार आणि मग निघायला पाहिजे. अरे बूट घाल की व्यवस्थित, बूट घाल ते व्यवस्थित पायात, मग जायचं. गड चालवू काय मला बुद्ध मनुष्याने बघा. तर तुम्हाला सांगतो, सकाळी नंबर लावून गेलेला मी अमोलकडे आणि दुपारी येऊन तरी पण 4 माझ्या पुढे होते. काम थांबायला लागलं मला. आणि आता अमोल बघा, अमोल मोबाईल बघत कस्टमरच्या चेअरमध्ये असा निवांत पडून राहिला आहे. म्हणजे जवळपास तो अर्धा तास झाला ते निवांत रेस्ट घ्यायला आहे. दुपारच्या वेळी कोण नसते आणि आमच्या गावातल्याने हा व्हिडिओ बघितला तर दुपारी कधी कधी फोन करून त्याला येत जावा. कधी कधी तर जेवायला घरात जाते झोपायला, पण आता जायत नाही, कारण बिझनेस आहे ना शेवटी. आता मला न्यायला एक जण येणार होता. आता ते म्हणते पंपावर या, आणि गाडी आता मी काय करायचं, मला तिथं लावायची म्हटलं तर तिथं लावायला पाहिजे, नसेल तर मग गाडी घराकडे लावून जाणारा कोणतरी पाहिजे होता. पण आता इथं कोण नाही, अमोल दुकान रिकामच आहे. म्हणजे तो आता निवांत बसला आहे. मग आता कोण जाणार असतं तर त्यांना लावून दिली असते, कारण आता नेऊन लावतो पंपावरच. आता ही जी वाट बघत मी उभारलो आहे आणि ह्यानं मला उशीर आहे म्हणून सांगितलं. त्या आलेलं सोडा लवकर मी, आणि हे म्हणते आता 2 मिनटात येतो. आणि आता इथं डिझेल टाकायचं आणि जाणार आम्ही. आई भवन बेळगावमध्ये आम्ही सध्या आता. अरे गेले लॉन बी ना, बाहेरनंच बघूया होय काय. आता इथं पोचलोय तर खरं हे लवकर आलो असं आम्हाला वाटलं. आणि इथे जरा समोर दुकानात काय मिळतं का बघतो, जरा खायला फ्रेश पण व्हायचं आम्हाला. कंटाळा आले मी झोपल्याला 15 मिनिटं. डेकोरेशन तर चांगलं आहे. मला असं वाटतं की AC झालं आहे, कारण पूर्ण पॅक आहे. किती खायचं काय हा प्रश्न पडला आहे. बटाटे लावायचे चालायचं आणि फोटोग्राफर भिवून इकडे येऊन थांबल्यात. होया की हो, होया की हा डोळ्याचा आहे रे, काय डोळ्याचा आहे रे. मला सांगतो, मी सुरतच्या गाडीत बसलोय आणि काय विषय की नवरी मुलगी गाडीनं पुढे चालली आणि त्याच्यासाठी हे आणले बँड बाजा 12 आणलाय. आणि हळूहळू मला ते जायला लागायला लागले. झाला कसा विषय तुम्हाला म्हणतो, ही सुरतची गाडी आज मी नवीनच चालवतो, कारण तिचा हाय ब्रेक अर्जंट. तरी बी मी आणली सोडा, पण इकडे पार्किंगला लावली तर हॉल आहे, पार्किंगला जागाच नाही इथे. मग आता बँडवाली असे फिरवून येणार, तर मी उलट्या साईडने गाडी घातलेली. म्हटलं असू दे, आता जवळजवळ पार्किंग पण झालं. इथे मस्त डेकोरेशन केले आणि हॉलमध्ये एंट्री होणार आता लगेच. आणि मला माहीत नाही शूट करायला मिळत नाही, कारण इथेच कॉपीराईट साऊंड सगळं असते. त्यामुळं गणपती असं वाटतं की महाडोनं मी म्हणालो AC वाला आणि AC तर काय नाहीत, पण फुल लायटिंग आहे. तरी जवळपास 1 वाजला, जवळपास म्हणण्यापेक्षा खरोखरच 1 वाजला आहे. आणि आम्ही आता इथे माहिती नव्हतं आम्हाला की इथं आमचे रूम बुक आहे, लॉजिंग आहे इथं. आणि आता आम्ही चेक इन करणार आणि सकाळी लगेच आणि 6ला उठून जाणार आम्ही. किती फक्त झोपायपुरता आहे, मी त्याला झोपायला आणि आंघोळ. आता इथं दिलं आहे आम्हाला रूम काय, तर आता अर्धा तास आम्ही बाहेर आणलेलो, तरी पण आम्हाला परत 6ला नाही. आता ह्या रूममध्ये आलो आहे आम्ही. एवढी लक्झरीस रूम आहे, कारण इथं अटॅच बाथरूम नाही. आणि सकाळी उठून आंघोळ करून लवकर जायचं आहे. म्हणजे हे सगळा बोजा बिस्तर उचला, इथनं वरच्या रूममध्ये जावा, तिथं आंघोळ करा. बाथरूमला जाणार कुठे किंवा महत्वाचा प्रश्न. सिर्फ सोने के लिए आए थे, 2-3 घंटा से फिर जाएंगे. बाथरूम ते बाहेर जायते, कॉमन आहे, बाहेर आहे, साईडला सेपरेट आहे. असं ते मग चल जोया झोपे तिकडेच पर्याय रहने तो कोई बात नहीं. बाहर है ना उधर, बाहेर साईड आहे ना उसमें चलेगा. चल जाऊया. त्याला आता पर्याय नाही, कारण ह्याला अटॅच कॉमन आहे. त्यामुळं म्हणजे आता हे दुसरी तिसरी फेरी आहे, वरती जा खाली या. अक्षरशः तुम्हाला खरं सांगतो, मी आता 2 वाजल्यात रात्रीचं आणि अजून झोपायला नाही. आणि या रूममध्ये तुम्हाला मग असे बोललं जसं वॉशरूम नाही काय नाही, वरती जाऊन सगळ्या हातपाय तोंडून वॉशरूमला जाऊन यायची पाहिजे. आणि सकाळी उठून आम्ही सकाळी लवकर जाणार आहे, तरी वरती जायचं. आणि हे काय बरोबर नाही, मला काय आवडलं नाही. म्हणजे
दुसऱ्याच्या इथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करा आणि मग आम्ही गाडीत पण झोपू शकलो असतो की आता असं ते काय पर्याय नाही. तर आता झोप्या, कारण ह्या गोष्टीवर वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. आणि सकाळी सकाळी मी उठलो, डायरेक्ट व्हिडिओ करायला गेला. सकाळी मी तुम्हाला बघायला यायचा, मस्त वाटतं एकदम असं. सूर्य असा आला आहे 2-3 नारळाच्या झाडाच्या मधनं, मस्त वातावरण गार गार असं. तर तुम्हाला सांगतो, फायनली रात्रीचा विषय तुम्हाला सगळ्या सांगितलेला की बाथरूम नाही आहे नाही त्या नाही, तरी पण आम्ही सकाळी उठून जाऊन आंघोळ करून आलो, कारण आम्हाला लवकर उठून जायचं होतं आणि आम्ही आता आवरले आणि आता मी निघणार. तर चला, मुहूर्त कितीचा काय कितीचा माहीत नाही, पण आपण आपल्या टायमिंगवर गेलेलं चांगलं असतं, त्यामुळं चला निघेल. फायनली आता निघतोय आम्ही आणि दुसऱ्या का तिसऱ्या मजला होतो. ते मला माहिती आहे लिफ्टची भीती वाटते, त्यामुळे चालत चालली आहे. मी ही गाडी आणली आपण. पाठीमध्ये मला आवाज दिसला आहे, आम्हाला वाटलं चालू होणार नाही, खरं भीती चालू झाला लवकर 7:30 वाजता वाटतं. आम्ही आता पोहोचले आणि ते पावसाळ्याचं ऊन बघा, आज 18 तारीख आहे. तुम्हाला सांगतो आता लग्न वगैरे तिथं झालं आणि आम्ही नाश्ता पण केला तिथे, तरी पण आम्हाला साईडला गेलो आम्ही आधी नाश्ता करायला, तर डोसा खायला. तुम्ही आता डोसा खायला आणि ते बेळगावात आले म्हटलं म्हैसूर भाजी ते पण आता आल्यात आणि घोडं पण आहे. हे आम्हाला वातावरण असं लागतं, म्हणजे शूट करायला बरं पडतं आहे. तरी गाडी जवळच लावल्या, साहित्य न्यायचं म्हटलं तर. पिशवी राहू दे हाड. अरे बाबा घोडं ब्यालो कसला माहिती आहे का. तर तुम्हाला सांगतो, नाश्ता वगैरे करून आलो आम्ही आणि हे गाणी भारी म्हणतात. काल होती म्हणाला 3:30 वाजले. 3:30 वाजता मी जेवायला लागलो आहे. आता मी जेवलोच म्हणा आणि पाणी प्यायसाठी आलेलं आम्ही बाहेर, थंड पाणी पाहिजे होते. तुम्हाला सांगतो आता फायनली 4:45 वाजतात आणि उन्हाचा तडाखा तर जोरात आहेच. आणि तुम्हाला सांगतो आता आम्ही निघायला लागलो, आता घरी निघणार. आणि आज लक्ष्मणच्या घरी मिरगी माय आहे आणि तिथं जेवण संध्याकाळ आमचं होणार. तर चला आता इथनं निघत आम्ही. खूप वेळ पण झाला आहे आणि झोप पण रात्री काय व्यवस्थित झालेली नाही, तरी पण आमची एनर्जी आहे तशीच आहे. तर चला, मला काय याद होतं आता तुम्हाला सांगतो, मी एवढ्या गडबडीन घराकडे आलो, हातपाय तोंड धुतलं आणि आयडेंटिटी साईज फोटो मला द्यायचा. मला तसंच तिथनं गाडी घेऊन तसंच लक्ष्मीच्या घरी जायचं होतं, कारण त्याच्याच मिरगी माय आहे, जेवायला सांगितलेलं त्याने. पण घराकडे यायला लागलं मग, कारण उद्या फॉर्म भरायचं शाळेच्या पर्यंत. उद्या शनिवार आहे, सकाळी शाळा, माझ्याकडं लवकर होणार नाही म्हणून मला आलो घराकडं आणि पहिला प्रिंटआउट मारल्या फोटो आयडेंटिटी साईज आणि दिलं त्यांचं. आणि आता मी चाललो आहे. तर रात्रीचं मी चाललो आहे बरोबर 11:15 वाजल्यात होता. मला माहीत नाही कितपत रेकॉर्डिंग व्हायला लागेल. मी कॅमेरा उलटा आणि हे धरलं, मला वेळ झाला सगळं आवडायला. मला एक फोटो पण घ्यायचं होतं, सगळं फोटो मला डाउनलोड करून घ्यायला वेळ झाला. जेव्हा सगळं झालं तर येतानाच ऑलरेडी मित्राला एका थांबवलं, त्यामुळे तिथे वेळ झाला. मला चालतो आहे. गरमीचा दिवस आहे तर आता सध्या